ताई. हॅलो. हॅलो, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. हा का ताई फ्री? फ्री तर अभिनंदन ताई, तुमचं रिटायरमेंट झालं. हो हो हो, पुढली धन्यवाद ताई. वाटचाल खूप स्वामीमय हो. तुमचे आहेत सगळ्यांच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी. सगळं हं. छानच होणार. हा, तुम्ही म्हणजे आता नवीन वर्ष पण होतं आणि तुम्ही हो ना. रिटायरमेंट मध्ये त्याच्यामुळे नाही का मी एकदमच अनुभव छान शेअर झालं नाही. ते. हं, वर्षाचा शेवट पण हं, आणि म्हणजे रिटायरमेंट पण हं, हं. आणि नवीन वर्ष पण सुरुवात झालं. हा आणि आता हा हे सगळंच नवीन सुरुवात झाली आहे सेवानिवृत्तीनंतर. हा हा. तुम्हाला अनुभव हं. शेअर करायचा आहे? हो ताई, हो, अनुभव शेअर नाव करायचंय. सांगायचं आहे का ताई? नाव नाही सांगत, गाव म्हणजे माझे गाव आता आहे, गाव म्हणजे आहे. कुठल्या हा, जिल्ह्यातनं? आपण इकडे विदर्भात आहो ना, बरं चंद्रपूर बरं बरं डिस्ट्रिक्ट बरं. हा. आहे काय माझे अनुभव आला ताई? काही नाही ताई. माझ्या भाच्याची तब्येत खराब होती. हम्म, हम्म, हम्म. हम्म. आणि त्याचं ऑपरेशन पण झालं होतं आणि ऑपरेशन खूप कसलं? मोठं झालं. कॅन्सरचं झालं होतं, अय्या. जबड्याचं. अरे 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 अरे, केवढा खूप आहे खूप तो? ते नवरात्रात ताई, जॉब करतो तो कलेक्टर ऑफिस मध्ये शिपायाचा. अरे आणि अरे. त्याला मोठा मुलगा नाही का, 3 पूर्ण होऊन 4थं लागलंय आता. आई आणि छोटा ग. नाही का, 2. इतकं प्रॉब्लेम मध्ये ना, म्हणजे त्याचं कष्टप्रद जीवन होतं. मी इतकी बेभान व्हायची. म्हणजे आम्ही 5 आत्या त्याला. हा. आणि माझं लग्न झालं जस्ट, माझे भाऊ 6 महिन्यात वारले ऍक्सिडेंट. अरे 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 हा, अरे. आणि ते माझे खूप माझ्या अंगावरचे होते. म्हणजे आपण स्वतःच्या मुलावर नाही करत नाही एवढं, म्हणजे खरंय त्याच्यासोबत खरंय. लढा होता. अरे, आणि असतेच आत्या प्रेमळच असते, हो, मावशी सारखीच. आमचं खूप कुटुंब आमचं प्रेमळ होतं ना. हा. तर मग त्याला तसा प्रॉब्लेम झाला. म्हणजे आईची तब्येत बिघडली होती. माझ्या आईसाठी त्यानं वेळ दिला, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. हा तरी हा. आम्ही त्याला म्हणायचं. मग आता त्याला आम्ही ऑपरेशन वगैरे करायला लागलं. नाही करत मी, नाही म्हटलं, लेट होते आता, करून टाक. मग केलं. हम्म. तर त्यांनी नाही का शेती घेतली होती. शेतीचे अर्धे पैसे टोकन दिले होते. अच्छा. हा. आणि दिवाळीच्या अम, वेळेस नाही का, ती रजिस्टरी होती व्हायची. अच्छा अच्छा. हा. तर मग ऑपरेशन झालं. तो तर काही करू शकत नव्हता. आई ग. आणि मग दिवाळी आली, नवरात्रामध्ये ऑपरेशन झालं. मग दिवाळी आली. हा. दिवाळी आली तर लहान नाही का, लहान भाचा होता. मग लहान भाच्यानी, म्हणजे हाच पूर्ण घराचं पुरी जबाबदारी त्याच्यावर याच्यावरच. होती. आई आम्ही ग. सर्व त्याच्यापेक्षा आम्ही मोठं असून ना, आम्हाला त्यांना म्हणजे आई गेली, बाबा गेले, भाऊ गेले, पण नाही का, तो जसा म्हणजे याच्यात आला सर्व जबाबदारीने घ्यायला तर लागला. हा. त्यांनी आम्हाला कशाचीच कमी नाही भासू दिली, एवढा लहान बापरे, असून. माहेर पण माहेर केलं आमचं तुमचं. खूपच खूपच ताई, इतकं वाईट वाटायचं ना. मला तर माझं डोकं असं बेभान झाल्यासारखं वाटायचं. बाई ग. एक तर आपण इकडे जाऊ शकत नाही. माझ्या मिस्टरांची पण तब्येत बिघडली होती ना, मागे मी हो अनुभव हो शेअर हो. केला. आणि ते पण खूप अशी, म्हणजे खूप अडचण. मी सांगायची ते, तू घाबरू नको, तू ऑपरेशनला तयार हो. आपल्यासोबत स्वामी आहेत ना, आपल्यासोबत देव आहेत ना. त्याच्या हा हा. पत्नीला पण धीर द्यायची मी. हा खूप हा. असं हे करायची. मग नाही का, आता घरी आला तो ऑपरेशन करून, तो म्हणजे ऑब्झर्वेशन मध्येच. हा आणि मुलं असे. तर मग लहान फिरायचा, लहान भाऊ रजिस्टर. तर लोकांनी काय केलं माहितीये का, हा आता हा अडचणीत आहे, शेती हा. आजकाल मिळत नाही ना. बरोबर बरोबर. हा, तर त्या लोकांना सांगितलं का, आता तू तुमचे का पैसे देते, तो का रजिस्ट्री करू शकते का, त्याला 15-16 लाख ऑपरेशनला लागले. हा हा असं हा तसं हा. सांगून त्या लोकांना, ते लोक त्याला प्रेशर मध्ये आणायचे. आई ग. तर मग आता खूपच तो विचार करायचा. मग आम्ही इकडून तिकडून त्याला खूप धीर द्यायचा. हम्म तर मग ते आता खूप वेगवेगळे नियम निघाले ना. ते हम्म वैनगंगा प्रकल्प म्हणून आहे. तर अच्छा. रजिस्ट्री करायची म्हणलं, तिथं गेल्याच्या नंतर कधी ह्या लाईनांनी पाहिलं. हा सर्व ते काम करायचा, त्याला काही अवघड नव्हतं. आणि तो बरोबर. जागेवर बसला असल्यामुळे याला काही समजायचं नाही, याला आई ग. ऑफिशियल काम नवीन. तर मग बरं. तो गेला लहान. मग मी फोन करत राहायची. त्यांनी जरी केले नाही, त्यानं प्रॉब्लेम मध्ये त्यांचे नाही चालत डोके, तरी बरोबर. मग मी नाही का त्यांना वेळोवेळी वेळात वेळ काढून फोन करायची. का झालं, तू
कुठे आहे कुठपर्यंत आलं. हा तर हा मग हा म्हणे नाही आम्ही आलो, मी आलोय बाई म्हणे, पण आता का म्हणताय म्हणे का इथे प्रमाणपत्र पाहिजे का बा हम्म. ते त्या प्रकल्पात येते अगर नाही येत असं हा म्हणून हा हा प्रमाणपत्र. तर भेटते का नाही का म्हणे, नाही भेटलं तर त्यानं मग सर्व ऑफिसर म्हणताय म्हणे का हम्म. अरे दिवाळीनंतर अरे ना तो दिवस होता मंगळवार, दिवाळीनंतर म्हणलं तर ते लोक बदलू शकते म्हणे. बरोबर हो. हो तर आता कसं, मी म्हटलं तू काही नको करू बघ, हं, स्वामी तुला प्रमाणपत्र मिळून जाईल, तू हा स्वामीचं नाव घे. हा तर मग गेला, भेटते का म्हणे, म्हणजे त्याला एक माझा धीर, आता ते लहान आहे ना आपल्यापेक्षा, बरोबर. भेटल का, हो भेटते भेटल, हं, तू कर कोशिश, तू फक्त स्वामीचं नाव घे. मग तो स्वामीचं नाव घेतलं आणि तिथे हे केलं तर येते म्हणत आहे म्हणे ऑनलाईन, मी घरी जाते ऑनलाईन पाठवतो म्हणताय हा म्हणे. हा मग ठीक आहे म्हटलं. हं, तर मग पुन्हा दुसऱ्या दिवशी कॉल केला, का झालं रे, तर म्हणे नाही बाई म्हणे, आता म्हणताय म्हणे सर्व ऑफिसर आता आम्ही सुट्टीवर जातो, आता तुझं काम दिवाळीनं नाही, असं अरे नाही होऊ अरे अरे शकत, त्याचे मित्र आहे ना त्याला सांग ना थोडस, ते सर्वजण हे करत आहे म्हणजे झटत आहे म्हणे, पण ते लोक जमून, तू स्वामीला म्हण एकच रिक्वेस्ट कर, आमच्या सोबत कोणी नाही स्वामी, तुम्हीच आमचे सर्वस्व आहात, हा हा अन हा असं म्हण तू कामाला लागतं. मग कामाला आता तिथे गेल्यावर त्यांनी अडवलं का शेतात का पेरू नाही, ज्याच्याकडे शेत होतं ते, तर हा ह्या मुलांना माहित नाही. तर मी हम्म म्हटलं सोबत आहे त्यांना पाठवतं, मग कोशिश कर म्हटलं हम्म काहीतरी असं तसं. मग असं थोड्या वेळानं नाही होते म्हणताय म्हणे काम. हा हा आणि मग ताई त्याची रजिस्टरी ना, शुक्रवार धनतेरस होती बघा, हो 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 गुरुवार, हं. आणि गुरुवारी त्याचे कागदाचे पुरे काम झाले, म्हणजे आ हे डॉक्युमेंट्स, आणि गुरुवारीच. शुक्रवारी रजिस्टरी झाली त्याची अरे वा. धनतेरसला. आणि हा त्यांनी मला फोन केला, म्हणजे मला आत्या नाही म्हणत, बाई म्हणते, बाई आपलं काम झालं म्हणे, अय्या. मी त्या लोकांना सह्या करून सर्व काम करून घरी नेऊन सोडून आलो म्हणे त्या अरे वा, लोकांना. म्हणजे तुमच्या भावाच्या नावावर झाली शेती. नाही, भाचा आहे भाच्या ना, हा भाचा हा भाचा. शेती भाच्याचा. झाली मग भाच्याच्या नावावर. हो, म्हणजे खरेदी झाली, खरेदी हो मग झाली आता तेच तेच हा झाली खरेदी. ताई, झाली खरेदी. मी म्हटलं अरे वा. लक्ष्मी आली धनतेरसच्या दिवशी. तर बघा. आता कसं म्हणे, तुम्ही म्हटलं की जा स्वामीकडे, तर हं. म्हणे केंद्र बंद असेल, तर मी म्हटलं बाहेरून स्वामींना सांगून ये, हा हा स्वामी हा धन्यवाद म्हणून. तर हा गेला तो. आणि तुम्हाला काय सांगू, तेव्हापासून म्हणजे त्याच्या तब्येतीपासून माझ्या माहेरचे एवढे स्वामीमय झाले अरे वा. का विचाराचं काम नाही. मुलं किती सुद्धा स्वामी छान. समर्थ म्हणतात, आणि अरे वा. त्यांनी स्टेटस पण स्वामीचं ठेवतात. मला बहुत खुशी होते. अरे वा. आणि स्वामी मध्ये आले सर्व, स्वामी मग स्वामी त्याची तब्येत करतात. कशी आता भाच्याची? रेडिएशन झाले ताई, आता तो जेवण पण करतो तोंडानी, हा हा हा. आणि चांगला रिकवर होत आहे आता. नाही होणार डॉक्टर होणार ताई होणारच. डॉक्टरांनी सांगितलं का, म्हणजे आता तू जॉब पण जॉईन करू शकते, पण आता तो म्हणताय का मी एखादी महिना पुन्हा सुट्टी घेते बरोबर आणि बरोबर. मग करते. आणि त्याला असं अं, काही सवय असेल ना तर ती बंद करायला लावा. नाही ताई, त्याला सवय विशेष आहे ताई, सांगायचं म्हणजे त्याला सवय काहीच नाही. तो आधी म्हणजे असा काही खात नाही पित नाही, सर्वांच्या ह्याच्यात राहते, पण बघा. त्याला पहिले नाही का त्यांनी गुटखा खाल्ला होता काही दिवस, अच्छा अच्छा अच्छा. त्याचा तसं झालं त्याच्यामुळं, हा पण तो तेच पित तेच. वगैरे नाही, नाही इतका नाही हे समजदार. गुटख्याचच म्हणते मी. हा, गुटक्यामुळे झाला. आणि हम्म. दुसरा माझा अनुभव सांगते तुम्हाला, हा सांगते सांगते म्हटलं, आपल्याला काही वेळ नाही भेटत हो होता. हो हो हो. आणि हा मुलीचा फोन आहे, आज सहजासहजी राहिला घरी हा म्हणून हा हा. तुम्हाला अच्छा 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 हा. मग आता मागे नाही का 1 महिन्याच्या पहिले, हम्म. माझी वाली नणद अक्कलकोटला गेली होती. तर मी तिचं कधी स्टेटस बघत नाही ताई, ते श्रीमंत लोक आहेत ना, आम्हाला कमी समजल्यासारखं, आम्हाला आमच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये नाही राहत ते सहसा. अगो बाई असं कसं? हो, नाही नाही राहत. नात्यामध्ये काय श्रीमंत गरीब पाहिजे हो? आहे ते असेच आहे. तर मग ती गेली, तर मग मी कधी नाही बघत, पण नाही हम्म. का मला ते दिसलं स्टेटस, तर ते स्टेटस कोणतं दिसलं, अक्कलकोटला गेली ती, आणि आपला रुद्राक्षाच्या मण्याच्या इथली सेल्फी होती तिची. ओ. तर मग मी म्हटलं आत्या अक्कलकोटला गेली ग म्हटलं. तर गेली. मी ते बघितल्याच्या नंतर आपलं कसं, माहेरी कोणीतरी गेलं तर आपल्याला तिथली कसं काय हे विचारावं असं मन भरून वा हो येते. हो हो हो. माझ्या मनामध्ये तसं म्हणजे एकदमच व्हायचं, मी लावू का कॉल, विचारू का तिला, लावू का, हा. कसं आहे, कधी घेतले दर्शन, किती वाजता घेतले का, असे विचारू का, माझ्या मनामध्ये इतकं तळमळी नाही यायचं. हा. करू का ग कॉल म्हटलं, तर मुली म्हणे तू कशाला करते मम्मी, ते कधी तुला
बोलत नाही ना. हा तर हा मग मी चूप राहून गेली. जाऊ दे म्हटलं आता. हा 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 मग काय झालं, 8 दिवसांनी नाही का, हम्म गुरुवार होता, मी पूजा करत होती. हम्म तर माझी वाली हे भाची सून नाही का, मी तिला म्हणजे आपण माहेरावून येताना कसं सांगतो, हम्म आई आई असली तर आईकडे लक्ष द्या, आई बरं बरं आई बरं बघ असं सांगतो ना. आई नव्हती आता यावेळेस. तर मी का म्हटलं, अरे तुम्ही स्वामीची सेवा करत जा, तुम्ही केंद्रात काही नका 5 मिनिटासाठी केंद्रात जात जा, मी असं बरं सांगून बरं आली बरं त्यांना. म्हणजे तर मग त्या दिवशी ते येऊन मला आता 2-4 महिने होत आहे. पण हा त्या दिवशी नाही का, माझ्या भाचीसूनेनं हम्म मला कॉल केला, व्हिडिओ कॉल उचला म्हणत हम्म आहे. तर मी होती पूजा करता. का का बरं म्हटलं. हम्म तर नाही म्हणे, मी केंद्रात आली म्हणे, तुम्ही हम्म स्वामीला बघा म्हणे. हा हा तर मग तिने केंद्रातून कॉल केला. मला इतकं मन भरून आलं ताई, अय्या मला जसं अक्कलकोट वरून फोन म्हणजे आल्यासारखं हा वाटलं. हा म्हणजे स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली का, केंद्रातून हा मला कॉल केला तिनं अरे आणि वा दाखवला. हो, मी किती म्हटलं बापरे स्वामी तुम्हाला. आणि मी अशी म्हणजे त्या दिवशीच नाही का, अशीच पूजा करताना रडली. मी म्हटलं, स्वामी हा आम्हाला तुमची एवढी आठवण येते, एवढं सांग, तुम्हाला असं कधी वाटत नाही का आपण आपल्या यांना भेटावं असं हा वगैरे म्हणून. हा 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 असं म्हणून मी खूपच मन भरून आला. आणि हे म्हणजे असं मनातून तो 5 मिनिट नाही लागली ताई, मला केंद्रातून माझ्या 8-8:30 वाजता रात्री कॉल केला तिने. बघा हो किती म्हणजे छान. हा, हो तुमची ताई. इच्छा लगेच स्वामींनी पूर्ण केली. स्वामींनी पूर्ण केली. आणि बापरे स्वामींची शक्ती अफाट आहे. अफाट आहे, अफाट आहे. का हम्म का म्हणजे असं आपण हेच ना, आपण नाही का आपल्याच ह्याच्यात राहतो, पण स्वामी नाही का स्वामीच्या योजना हे अगदी खरं आहे, ते बरोबरच हो करत आणतात. मग हो एवढ्या जणांवर लक्ष ठेवणं, एवढ्याच साधी सर्व गोष्ट मनातलं नाही ताई. साधी गोष्टी नाही. ना खरंच कधी कधी आपण हरवल्यासारखं होतं ना, तर ते बरोबर आपल्या कानपटात मारल्यासारखं पण करतात. करतात तर अगदी तुम्ही अगदी. कशी, तुम्हाला असं कसं हे असं करतात ते. खरंय खरंय. खूप परीक्षा पण घेतात. हो हो हं. हो हं. खूप छान ताई आणि मी शेअर करते. थांबा ना ताई, सांगते मला हा बरं थोडासा वेळ बरं आहे बरं. का. हा मग नाही का, मागे आता मी नृसिंह सरस्वतीची हे होती ना आपली जन्मदिवस, हा 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 मागच्या वर्षी दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो होतो. मला सारखी त्या दिवसामध्ये आठवण यायची, हम्म नवीन 2 तारखेला गेलो होतो असं तसं म्हणून. तर हम्म. त्या दिवशी आहे ना, एक फुलपाखरू आलं असं हा घरात रात्रीच्या हा वेळेस. तर मी म्हटलं, तुम्ही खरंच स्वामी असाल ना, तर माझ्या हातावर बसाल म्हटलं. अय्या तर ताई ते माझ्या हातावर बसलं ताई. मी देवघराकडे आली ना, ते 3 दिवस माझ्या घरी राहिलं. वा 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 तीन म्हणजे दिवस स्वामींना कळलं आरती. हिला आ माझी खरंच आठवण येते. हिला हा. खरंच माझी गोडी आणि आहे. दुसरी गोष्ट म्हणजे असं बसून राहायचं लाईटाजवळ. मी म्हटलं पाल वगैरे पकडल स्वामी. तर हम्म मग नाही का आरती करायची ना मी सकाळ हा इतकं नाचायचं ते फुलपाखरू. मग वा बाकी वेळी असं बसून राहायचं. अय्या हो. आणि मग ते गेलं कसं माहित नाही. हा पण आपल्याला तीन कळत दिवस नाही तर कधी राहिलं. जातात ते. हा, 3 दिवस राहिलं ताई, तीन अरे वा दिवस किती सुंदर. आणि आणि त्याच्यानंतर मग मी म्हटलं, मला खूप हे होत होतं. कधीच नाही येत आमच्या गावाला. मी तशा याच्यावर विश्वास पण नाही ठेवत. हा तर मी अशीच पूजा करत होती. मूड ऑफ होत होता. आपण हम्म यावर्षी जाऊ नाही शकलो. डिसेंबर महिन्यात पूर्ण तयारी करत राहायची. हा हा सारखं जायचं यावर्षी असं का झालं असं. तर अचानक म्हणजे दत्ताची पालखी आमच्या गावात साईबाबाची यायची असं तसं. पण पहिल्यांदा दत्ताची पालखी आली अशी. ओ दत्ताची पालखी आली आणि त्यांनी माझ्या घरापुढेच थांबवली. तर मग मी अय्या हो, घरापुढे सर्व हे केलं, पूजा हम्म वगैरे केली. गाय होती त्याच्यामध्ये. आता हम्म ते कोण्याही पद्धतीने येऊ, पण दत्त महाराज आहे ते माझ्या बरोबर अगदी घरापुढे. अगदी अगदी आपण त्यांना देव मानतो. म्हणजे देव आहे मानणं म्हणजे काय, ते कोण्याही रूपात येते. आपण त्यांना हे नाही करायचं, मानलंच पाहिजे. प्रत्येक मानलंच पाहिजे. हा. चराचरात परमेश्वर आहे खरंय. हा. आणि मग मी नाही का ते दर्शन वगैरे घेतली. हम्म आणि आपली जे दक्षिणा आहे त्यांची ते टाकली पेटीमध्ये. तर हम्म सोबत असणारा का म्हणते, तुम्ही स्वामी समर्थाला दक्षिणा नाही देत का म्हणते. अय्या तर मी म्हटलं ठीक आहे बेटा, जा आण घरून म्हणलं. आणि त्याला दक्षिणा पण दिली. शिदा शिदा बस. हा, दिलं, हा सर्वच दिलं. म्हणजे ते येऊन आपल्या सर्व म्हणजे मी म्हटलं ना, तुम्हाला माझी आठवण नाही येत का, मी नाही येऊ शकत. पण बघा तर तुम्हाला नाही, ते दोन्ही म्हणजे मला माझ्या इच्छा त्यांनी पूर्ण केल्या. पूर्ण केला. किती छान ताई. हा, खूप तशा सुंदर रूपात. अनुभव ताई. हा, हा मी शेअर करू ठीक आहे. आता. हो हो, करा हा करा. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.